नमस्कार. कापसे फाउंडेशनबद्दल आताच माहिती दिली दादांनी. कापसे फाउंडेशन हे येवला तालुक्यामध्ये गेल्या 24 वर्षापासून काम करत आहे आणि पैठणी जो हा उद्योग आहे हे महाराष्ट्रातलं राजवस्त्र आहे. अतिशय 2000 वर्षाचा इतिहास असलेलं हे वस्त्र मधल्या काळात थोडंसं लोप पावत चाललं होतं. पण कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना जो रोजगाराची संधी मिळत नव्हती, तर त्या संधी कशी उपलब्ध करून देता येईल हे प्रयत्न येवला तालुक्यात अखंड चालूच आहे. वैजापूर तालुक्यात दादांची नामची अशीच ओळख झाली. दादांनी कापसे फाउंडेशनला भेट दिली आणि त्यांच्या मनात एक कल्पना आली का आमच्याही जिल्ह्यामध्ये हे काम करता येईल का. तर आम्हालाही असं वाटलं हे एवढं सहज शक्य नाही, पण दादांनी खूप सपोर्ट केला. दादांच्या स्वतःच्या बऱ्याचशा इथं जागा आहे, त्या जागाही त्यांनी अल्पदरामध्ये आमच्याबरोबर करार केला आणि ह्या सर्वच समाजातील महिलांना कसा रोजगार देता येईल याच्यासाठी त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळेच आपण हा उपक्रम या शिऊर या गावापासून आज सुरुवात करत आहोत. प्रथम तर एक 30 महिलांची बॅच पूर्ण झाली आहे. दुसऱ्या 30 महिलांची बॅच सुरूच होईल लगेचच आणि असं ट्रेनिंग देऊन प्रत्येकाच्या घरात दादांनी सांगितलं जाईल काय स्कीम आहे, त्या स्कीमचाही फायदा घेता येईल आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन करून संपूर्ण भारतभर नाही तर पूर्ण जगात पैठणी आपल्याला सप्लाय इथून करता येईल असं ह्या ठिकाणी आपण ठरवू शकतो. आता महिला याच्यात बराचसं मेहनतीचं काम आहे, महिलाही सपोर्ट करतील. ह्या फाउंडेशनचं काम जरी मी बघत असलो तर याच्यामध्ये कापसे फाउंडेशनची माझी जी बहीण आहे सुनीता खोकले ही दिव्यांग लोकांबरोबर काम करते आणि तिलाच आता त्याच्यातून वेळ काढून ह्या शिऊर ह्या गावी आठवड्यातून एकदा दोनदा किंवा तिच्या अंडर जे काही ट्रेनर आहे ते लोक इथंच राहून अहोरात्र हे प्रशिक्षण देणार आहे असं मी सांगतो. या संधीचा ज्यांना ज्यांना कामाची गरज आहे त्यांनी लाभ घ्यावा आणि हे काम करून आपली उपजीविका सन्मानाने जगावं.